पुण्यात नेमकं काय घडतंय आपलं लक्ष असेल असं नाशिकमधली एक अपडेट। शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं अखेर ठरलंय। शिंदेंची शिवसेना 92 ते 95 जागा लढवणार आहे, तर अजित पवारांची राष्ट्रवादी 27 ते 30 जागा लढवणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। तर रिपब्लिकन सेनेला 2 जागा देणार असल्याची माहिती समोर येते। नाशिकमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी युतीत शिंदेंची सेना हा मोठा भाऊ ठरलाय। अधिक या सगळ्या संदर्भात आपण जाणून घेऊया आपले प्रतिनिधी चंदन पूजाधिकारी यांच्याकडनं। चंदन, 122 जागा आणि त्यातला हा फॉर्म्युला समोर येतोय, काय अधिकचे अपडेट्स? निश्चितपणे आपण बघितलं की भाजपला बाजूला ठेवण्यासाठी शिंदेंची शिवसेना आणि राष्ट्रवादी अजितदादा गट हे एकत्र आलेले आहेत। काल रात्रीपर्यंत खरं तर या दोन्ही पक्षांमध्ये जागा वाटपाचा तिढा कायम होता, मात्र आता जवळपास हे सगळं निश्चित झाल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे। नाशिकमध्ये शिंदेंची शिवसेना जी आहे ती साधारण 92 ते 95 जागा लढवणार आहे, तर अजित पवारांची राष्ट्रवादी ही 27 ते 30 जागांवर आपले उमेदवार या ठिकाणी लढवणार आहे। यासोबतच रिपब्लिकन सेनेला 2 जागा दिल्या जाणार असल्याची देखील सूत्रांची माहिती आहे। त्याच्यामुळे गेल्या काही दिवसांपासून जो तिढा सुरू होता, जो वाद सुरू होता आणि एकूणच जी रस्सीखेच सुरू होती ती आज एबी फॉर्मच्या शेवटच्या दिवशी तरी थांबलेली आहे असं बघायला मिळत आहे। त्याच्यामुळे अजितदादांची राष्ट्रवादी आणि शिंदेंची शिवसेना नक्कीच चंदन, नक्कीच नाशिकमधले महत्त्वाचे अपडेट्स।